आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना मुंबईचा विकासाला एक वेगळी गती मिळाली होती आणि महाविकास आघाडी आली की सर्व महत्त्वपूर्ण विकासाचे प्रकल्प होते त्यांना स्थगिती भेटली किंवा तांत्रिक अडथळे निर्माण करण्यात आले। कोविड काळामध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे की स्वतःचा वैयक्तिक घर आणि त्या घरात आपला स्वतःचा बाथरूम असणं हे किती गरजेचं आहे। एकूण 42% मुंबईकर हे झोपडपट्टीत राहतात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक नारा दिला होता की 2022 पर्यंत आपण मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू। देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना ईज ऑफ डूइंग बिझनेस अंतर्गत सर्व प्रकल्पांना गती भेटली होती। आज दुर्दैवाने महाविकास आघाडीचं शासन आल्यानंतर मुंबईला 24 तास धावणारी जी कामगार फोर्स आहे, जी श्रमिक फोर्स आहे, ती आपली झोपडपट्टीत राहते, पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फक्त मोजके श्रीमंत बिल्डर लोकांना कसा फायदा करून देतो। देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी एक अध्यादेश काढला होता की सर्व रखडलेले प्रकल्प झोपडपट्टीचे त्यांना गती देण्यासाठी अधिमूल्याचं जे रक्कम आपल्याला भरावी लागते त्याच्यात आपण सवलती देऊ आणि ते फक्त SRAत नव्हे तर प्रत्येक प्राधिकरणाला ती सवलती देण्याचा एक अहवाल आला होता। आता 1 वर्षानंतर SRA मध्ये ही सवलती अजूनही भेटत नाही आणि म्हणून मी सप्टेंबर 2020 मध्ये एक पत्राद्वारे SRAच्या CEOंना लिहिलं की झोपडपट्टी प्रकल्प रखडलेले आहेत। आज मुंबईमध्ये किमान 500 ऑनगोइंग प्रोजेक्ट्स आहेत। जवळपास 80,000 परिवार यांनी आपली सदनिका खाली करून तिकडे विकासाचं काम चालू आहे आणि असे 80,000 परिवारांना त्यांचे भाडे सुद्धा वेळेवरती भेटत नाही, कारण SRA प्रकल्प करणारे बिल्डर हे छोटे बिल्डर असतात, मिड साइज बिल्डर असतात, त्यांचे तेवढे श्रीमंत नसतात आणि म्हणून त्यांना सवलत देणं खूप गरजेचं आहे। दुसऱ्याच दिवशी SRAचे CEO यांनी एक पत्र लिहिलं गृहनिर्माण विभागाला की ही सवलती महानगरपालिका, MMRDA, MSRDC आणि म्हाडामध्ये आहे, फक्त SRA मध्ये नाही आहे, म्हणून त्वरित SRAला पण ही सवलती मिळावी। गृहनिर्माण विभागामधनं मोजून एक 8 ते 9 दिवसात ती फाईल गेली नगरविकासाकडे। नगरविकासांच्या अधिकाऱ्यांनी मोजून 2 ते 3 दिवसात ती फाईल पाठवली नगरविकास मंत्री महोदयाच्या दालनात। आता दुर्दैवाने नगर विकास विभागाचे मंत्री महोदय गेल्या 4 महिन्यापासून या फाईलला दुर्लक्ष करतायत। मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, चीफ सेक्रेटरींना पत्र लिहिलं, त्यांनाही पत्र लिहिलं, वेळोवेळी पाठपुरावा केला, तरीच काही झालं नाही। एका वर्तमान पत्रकारांनी तो लेख लिहिला, त्याच्यात आपल्या प्रदेशाचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय आव्हाड साहेबांनी कोट दिलं की हे अगदी चुकीचं आहे आणि तातडीत झालं पाहिजे आणि मी
नगर विकास मंत्री महोदय बरोबर लगेच बोलतो आणि करून घेतो, त्यालाही 2 महिने झाले. मग माझा मनात एक प्रश्न पडलं, हे चाललंय काय? आणि गोरगरिबांची सरकार म्हणणारे हे मंत्री महोदय गोरगरिबांच्या प्रकल्पाला का दुर्लक्ष करतात? खूप चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की जे काही फाईली नगर विकास विभागात जातात, तिकडचे अधिकारी त्यांना क्लिअर करतात, सचिव क्लिअर करतात आणि मग ती फाईल त्यांच्या मंत्री महोदयाच्या दालनात जाते. मंत्री महोदयाच्या दालनात ती फाईल गेल्यानंतर परत ती फाईल दुसऱ्याकडे जाते. तर ही दुसरी जागा कोणती? तर चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या विधान भवनाला लागूनच निर्मल बिल्डिंग आहे. हे सर्व फाईल त्या निर्मल बिल्डिंगमध्ये जातात. आणि मग काय घडते? मग त्या फायली क्लिअर झाले की ज्यांचे फायदे होणार आहे किंवा लोकांचा उद्धार होणार आहे किंवा विकासकाचा फायदा होणार आहे, त्या विकासकांना निर्मल बिल्डिंगमध्ये प्रत्यक्ष जावं लागतं. निर्मल बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर वाटाघाटी करावी लागतात आणि मग ठरल्यानंतर लक्ष्मींचा दर्शन तिकडे झाला की मग निर्मल बिल्डिंगमधनं मंत्रालयामध्ये डायरेक्ट एक फोन जातो आणि तो फोन म्हणजे अभेद अजय. फोन गेला की फाईल त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी क्लिअर होऊन जातात. मला पटलं नाही, म्हणून मी प्रत्यक्ष पाहणी करायला स्वतः गेलो. निर्मल बिल्डिंगच्या बाहेर एक चायची टपरी आहे थोडं लागून, तिकडे मी 2 तास थांबलो होतो आणि लक्षात आला की मोठमोठ्या गाड्या निर्मल बिल्डिंगला येतात. आता नरिमन पॉईंट आहे, येऊही शकतं. नामवंत श्रीमंत विकासक त्या गाड्यामधनं उतरतात, निर्मल बिल्डिंगच्या आतमध्ये शिरतात. मग मला वाटलं तिकडे सिडकोची ऑफिस आहे म्हणून जात असेल. तर माझ्या एका सहकार्याला मी पाठवलं की जा जरा यांच्या पाठीपाठी मागे बघ कुठे जातात. सहकारी येऊन बोलला, साहेब ते सिडकोच्या ऑफिसला नाही जात, ते प्रायव्हेट ऑफिसला जातात. मग मी आणखी चौकशी केली की जो विकासकाला मी त्या दिवशी तिकडे जाताना बघितलं होतं, 2 दिवसांनी त्यांची फाईल क्लिअर झाली. मग मला लक्षात आलं की नगर विकास विभागाचं काहीही काम मंत्रालयामध्ये होतच नाही. तुम्हाला ते करून घ्यायचं असेल तर निर्मल बिल्डिंगमध्ये जावं लागतं. मग मनात प्रश्न पडलं, गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलं होतं मी करून घेतो, तर 2-2 महिनेपासून का होत नाही? मग वाटलं गृहनिर्माण मंत्री पण गेले नसतील निर्मल बिल्डिंगमध्ये म्हणून त्यांचंही काम होत नाही, त्यांनी सांगितलेलंही काम होत नाही. त्याच प्रकारे गृहनिर्माण मंत्र्यांनी आणखी एक आदेश काढला. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली 8 ऑक्टोबर 2020ला. या बैठकीचा मुद्दा काय होता? देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी धारकांना 300 चौरस क्षेत्रफळाची घराची मान्यता देण्यात आली होती. आता जे ऑनगोईंग स्कीम्स असतात त्या ऑनगोईंग स्कीम्समध्ये 269 ते 300चा रूपांतरण करण्याची सवलत आहे. आणि काही स्कीम्समध्ये आपण ज्याला वाहनतळ म्हणतो पार्किंग, ऑनगोईंग स्कीम्समध्ये जर 269 ते 300 केले तर पार्किंगचे नॉर्म्स आहेत आणि पार्किंग वाढते. तर ऑनगोईंग स्कीम्समध्ये तुम्ही पार्किंग कमी दिली किंवा नाही दिली तरी चालणार. त्याचा तुम्ही एक प्रीमियम घ्या, आकार नियम घ्या आणि त्याची परवानगी द्या, असा आदेश गृहनिर्माण मंत्र्यांनी 8 ऑक्टोबर 2020 म्हणजे 5 महिन्याआधी काढले आणि SRAचे CO यांना पाठवले. हे याची मिनिट्स आहे. आज झाली 26 फेब्रुवारी. आजपर्यंत हा आदेश लागू झालेला नाही आहे. तर त्याची चौकशी केली तर माहीत पडलं
की जो प्रीमियम आहे तो किती घ्यावा, त्याच्यासाठी SRAचे CEOनी नगरविकास विभागाला परत पत्र लिहिलं. परत नगरविकास विभागामध्ये ती फाईल धूळ खात बसली आहे. मग मला पटकन लक्षात आलं की SRAचे हे छोटे विकासक जिथपर्यंत निर्मल बिल्डिंगमध्ये जात नाही. आपण जुन्या जमान्यात लक्षात असेल, एक टेलिफोन बूथ असायचा. कोणाला टेलिफोन करायचा असेल तर टेलिफोनमध्ये आपण एक रुपयाचा शिक्का टाकायचो आणि फोन कनेक्ट व्हायचा. मग लक्षात आलं की हे SRAचे हे छोटे बिल्डर आहेत, हे निर्मल बिल्डिंगमध्ये गेले नाही, बूथमध्ये गेले नाही, तिकडे लक्ष्मी टाकली नाही आणि म्हणून तो फोन नगरविकास विभागाला गेला नाही. म्हणून हेही गृहनिर्माण मंत्र्यांचा आदेश 4-4 महिन्यापासून धूळ खात बसलेला आहे. एकी बाजू शासन म्हणते की आम्हाला गोरगरिबांची चिंता आहे, गोरगरीब जनमानसांसाठी आम्ही संवेदनशील आहोत, आणि दुसरी बाजू हे दिसून येते की यांना फक्त मोजके श्रीमंत बिल्डर ज्यांना त्यांनी ऑलरेडी हजारो कोटीचा फायदा करून दिलेला आहे त्याचीच काळजी आहे. पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारे गोरगरिबांची यांना काडीची मात्र काळजी नाही आहे. आणि म्हणून आज हे मी सांगू इच्छितो की हे जे 2 फायली आहेत ज्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती भेटणार, वेग भेटणार, ते जर सोमवारी 1 मार्च पर्यंत मंत्री महोदयांनी क्लिअर नाही केली तर मी मंत्रालयावरती नाही तर निर्मल बिल्डिंगच्या बाहेर धरण्यावरती बसेन. कारण काम तर सर्व निर्मल बिल्डिंगमधनं होतात. आज आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्राचे काही शहराचे नामांकनाची प्रक्रिया चालली आहे. मला वाटते की थोड्याच दिवसात आपल्या महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग याचाही नामांकन होऊन निर्मल विकास विभाग हे होणार आहे. आणि म्हणून मुंबईकरांचे प्रश्न सोडण्यासाठी मी निर्मल बिल्डिंगच्या बाहेर सोमवारी 3 वाजताच्या नंतर धरण्यावरती बसणार आहे. त्याच्या आधी फाईल क्लिअर झाली तर मंत्री महोदयाचा मी आभार प्रदर्शन करेन. खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न. नाही, जितेंद्र आव्हाडांनी तर आदेश काढलेत 4-4 महिन्याआधी, पण ते आदेश निघाल्यानंतर नगरविकास कडनं ती परवानगी आली पाहिजे. तर नगरविकास काहीच करत नाही आहे. तर त्याचा अर्थ हे झालं की याच शासनाचे कॅबिनेट मंत्रीचे दिलेले निर्णय दुसऱ्या विभागाला त्याची काडीची मात्र किंमत नाही आहे आणि म्हणून 4-4 महिन्यापासून त्याच्यावरती काहीच होत नाही आहे. हे बघा, अधिकाऱ्यांची सर्व हस्ताक्षरी झाली, सचिवांची झाली आणि मंत्री महोदयाच्या दालनात 4 महिन्यापासून फाईल आहे. आता मी जवळपास 15 वेळा गेलो आहे त्यांना भेटायला. त्यांना वेळच नसतो, खूप व्यस्त मंत्री आहेत. मग मला मनात हे प्रश्न पडतो की एवढे व्यस्त मंत्री आहेत तर मुंबईकरांची ज्यांना काळजी नाही आहे, मुंबईमध्ये राहणारे झोपडीधारकांची त्यांना काळजी नाही आहे, तर त्यांना काम काय आहे? निर्मल बिल्डिंग में सिडको का भी ऑफिस है, तो क्या और सिडको सीधे तौर पर यूडी मंत्रालय को रिपोर्ट करता है? क्या सिडको ऑफिस के जरिए पूरी फाइल क्लियर कराने की कोशिश? नहीं, मैंने बताया ना कि मैंने मेरे सरकारी को भेजा कि ये बिल्डिंग में सिडको की ऑफिस है, तो इतने बड़े बड़े बिल्डर ये बिल्डिंग में आ रहे तो सिडको में जा रहे हैं क्या? तो मेरा सरकारी साथ में गया तो सिडको में नहीं जाते, एक प्राइवेट ऑफिस में जाते हैं. वह प्राइवेट ऑफिस में बातचीत होती है, लक्ष्मी दर्शन होता है और उसके बाद वहाँ से फ़ोन जाता है और तुरंत काम हो जाता है. क्या इस सरकार में करप्शन के अलग-अलग विंडो सिस्टम है या सिंगल विंडो सिस्टम? नहीं, ये सरकार में सिंगल कुछ नहीं है, क्योंकि इज ऑफ डूइंग सब कुछ.
हम देख रहे हैं कि सरकार के एक वरिष्ठ मंत्री आदेश देते हैं, जीआर निकालते हैं, पर उसी सरकार के दूसरे मंत्री 4-4 महीने तक वो जीआर को, वो फाइल को देखते भी नहीं हैं। इसलिए मुझे लगता है कि ये नगर विकास विभाग में कोई भी काम करवाना हो तो मंत्रालय नहीं जाना चाहिए, निर्मल बिल्डिंग में जाना चाहिए। निर्मल बिल्डिंग मध्ये जी फाईल पूर्ण होते त्यासाठी काही पैसे मोजले जातात का? तुमचा नेमका आरोप कोणावरती आहे आणि ही डील नेमकी कोण करत असतं? निर्मल बिल्डिंगमध्ये जाऊन वाटाघाटी करावी लागतात, लक्ष्मींचा दर्शन द्यावं लागतं आणि त्यानंतर एक फोन लगेच जातो आणि फाईल क्लिअर होतात। हा माझा थेट आरोप आहे आणि हीच एक मोडस ऑपरेंडी आहे जर तुम्हाला तिकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर। तुमचा थेट आरोप नेमका कोणत्या मंत्र्यावरती आहे? कोण नेमके बिल्डर यामध्ये लक्ष्मीचं दर्शन देत असतात? कोणावर थेट आरोप? नगर विकास विभाग मधली फाईल क्लिअर करण्यासाठी तुम्हाला निर्मल बिल्डिंगमध्ये जावं लागतं आणि जेवढे मुंबईचे नामवंत विकासक आहेत ते तिकडे जातात। तुम्ही चाय पीत ते बघू शकतात की कोण कोण येतो तिकडे आणि कशाला येतो। आता ते कोणत्या ऑफिसला जातात, मला तो मजला तर माहिती आहे, बहुतेकपैकी 4थ्या माळ्यावरती जातात। ती कोणाची ऑफिस आहे ते नेमकं मला माहीत नाही आहे। अजय आसार का ऑफिस है क्या? वो किसका ऑफिस है पता नहीं है, अजय आशर का है कि और किसी का है, पर मुझको ये माहिती ज़रूर है कि सिडको के ऊपर वाले मजले में एक ऑफिस है जिधर ये सब होता है। तुमचा आरोप नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे का? बिल्कुल आहे, तुम्ही नाव काय त्यांचं? बिल्कुल। नगर विकास विभाग मंत्री महोदय सन्माननीय एकनाथ शिंदेजींचा टेबलावरती 4 महिन्यापासून ही फाईल धूळ खात बसलेली आहे। बिल्डरचं नाव काय? कोणतं बिल्डर आहे तो? नाही, बरेच बिल्डर आहेत पण तर सर्व श्रीमंत बिल्डर आहेत। येणाऱ्या दिवशी मी तेही पुरावे काढतोय। मला एक नीट माहिती भेटलेली आहे की एका प्रकल्पामध्ये, सिंगल प्रोजेक्टमध्ये एका विकासकाला 130 कोटीचा फायदा झालेला आहे। माझं म्हणणं हे आहे की गरीब मुंबईकरांचा प्रोजेक्टमध्ये तुम्ही अडथळा कशाला घालतात? आज 80,000 परिवार आपल्या घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडासुद्धा वेळेवरती भेटत नाही कारण विकासकांकडे पैसे नाही आहेत। त्या विकासकांना तुम्ही सवलती देत नाही, पण 50 आणि 60 मंजिली इमारती, पॉश इमारती बांधणाऱ्यांना तुम्ही सर्व सवलती देतात। माझा आरोप आहे की तुम्हाला गरीब मुंबईकरांची काडीची मात्र काळजी नाही आहे। तुम्ही सर्व काम फक्त मोजके श्रीमंत बिल्डरासाठीच करतात। हम सब जानते हैं कि देवेंद्र फडणवीस जी जब हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो प्रदेश एवं हमारे मुंबई शहर को गति देने के लिए बहुत सारे विकास के प्रोजेक्ट्स शुरू हुए थे और फास्ट ट्रैक पर चल रहे थे। 2019 सितंबर में उन्होंने मुंबई के बांधकाम व्यवसाय को ध्यान में रखते हुए, आर्थिक अड़चनों को ध्यान में रखते हुए बांधकाम व्यवसाय में जो हम गवर्नमेंट को प्रीमियम्स भरते हैं उसमें कुछ सहूलतें दी थी। उसके बाद हम सब जानते हैं सरकार में बदल आया और महाविकास आघाड़ी की सरकार आई। अब महाविकास आघाड़ी की सरकार ने इन सहूलतों को बहुत ही सिलेक्टिव डिपार्टमेंट्स को ही पास ऑन किया, जैसे कि मुंबई महानगर पालिका, MMRDA, MSRDC, माड़ा, पर SRA के प्रकल्पों को इन सहूलतों का कोई फायदा नहीं मिला। सितंबर 2020 में मैंने SRA के CEO को एक पत्र लिखा कि अगर सभी प्राधिकरणों को प्रीमियम्स के पेमेंट में सहूलत है तो झोपड़पट्टी पुनर्वसन प्रकल्प में क्यों नहीं। तुरंत ही अगले दिन उन्होंने गृह निर्माण विभाग को एक पत्र लिखा कि हमको भी ये सहूलतें मिलनी चाहिए। गृह निर्माण विभाग ने 2 से 3 दिन के अंदर वह नगर विकास विभाग में फाइल भेज दी।
नगर विकास विभाग में भी सभी अधिकारियों ने और सेक्रेटरी ने उस फाइल पर तुरंत ही साइन करके मंत्री महोदय के पास उनके हस्ताक्षर के लिए फाइल गई। मंत्री महोदय के टेबल पर फाइल आज करीब करीब 4 महीने से धूल खा रही है। मैंने बहुत फॉलोअप किया, मुख्यमंत्री को भी पत्र लिखा, नगर विकास विभाग मंत्री को भी पत्र लिखा, पर कोई जवाब नहीं आया। एक वर्तमान पत्रकार ने इस चीज को छापा, उसमें हमारे गृह निर्माण विभाग के कैबिनेट मिनिस्टर श्री जितेंद्र आव्हाड जी ने कोट दिया कि ये बहुत ही सीरियस मुद्दा है और SRA प्रोजेक्ट ये हमारी टॉप मोस्ट प्रायोरिटी है और इसमें ये सहूलत मिलनी ही चाहिए। मैं नगर विकास मंत्री के साथ बात करके ये करवा दूंगा। उसको भी आज 2 महीने हो गए, अभी तक फाइल वहीं की वहीं पड़ी है। फिर मेरे मन में प्रश्न उठा कि ऐसा क्यों हो रहा है। एक तरफ तो ये महाविकास आघाड़ी सरकार बोल रही है कि ये घोर गरीबों की सरकार है, गरीबों का विकास यही हमारा एकमात्र लक्ष्य है, तो फिर गरीबों के विकास के प्रोजेक्ट्स में यह क्यों ऐसे कर रहे हैं। तो बहुत छानबीन करने के बाद पता चला कि नगर विकास विभाग से कोई भी फाइल आपको क्लियर करवानी हो तो वह फाइल एक प्रक्रिया होती है कि अधिकारी साइन करते हैं, फिर सचिव साइन करते हैं और फिर मंत्री महोदय साइन करते हैं। तो सचिव तक हस्ताक्षर होने के बाद जब वह फाइल मंत्री महोदय के पास जाती है, वहां से ये फाइल निर्मल बिल्डिंग में आती है। निर्मल बिल्डिंग में फाइल आने के बाद विकासकों को वहां पे जाना पड़ता है, बातचीत करनी पड़ती है, लक्ष्मी जी का दर्शन होता है और उसके बाद निर्मल बिल्डिंग से मंत्री महोदय के विभाग में सीधा फोन जाता है और वो फोन अभेद है, अजय है। फोन जाने के बाद तुरंत काम हो जाता है। तो मैंने सोचा क्यों ना मैं खुद ही जाके देखूं। तो मैं निर्मल बिल्डिंग के बगल में ही एक चाय की दुकान है, वहाँ पे एक दिन जाके खड़ा हो गया, 2 घंटा चाय पी के देख रहा था। तो बड़ी बड़ी गाड़ियाँ आ रही थी, मुंबई के नामचीन विकासक आ रहे थे और अंदर जा रहे थे। मैंने मेरे एक सहकारी को भेजा, बोला देखिए कहाँ जा रहे हैं, यहाँ पे सिडको की भी ऑफिस है, सिडको में तो नहीं जा रहे। मेरा सहकारी उनके पीछे पीछे गया और आके बोला साहब ये सिडको के ऑफिस में नहीं जा रहे हैं, दूसरी प्राइवेट ऑफिस में जा रहे हैं। और ये एक दिन की घटना नहीं है, रोज होता है। आप भी बगल में ही है, जाके देख सकते हैं, 1 घंटा आप ध्यान रखेंगे तो दिखेगा। तो फिर मुझे विश्वास हुआ कि इस विभाग में कुछ भी काम करवाना होगा, जब तक निर्मल बिल्डिंग में जाकर के लक्ष्मी दर्शन नहीं होता, इस विभाग में कोई काम नहीं होता। उसी प्रकार हमारे गृह निर्माण मंत्री महोदय ने 8 अक्टूबर को बैठक लेकर एक आदेश जारी किए कि जो ऑनगोइंग SRA प्रोजेक्ट्स हैं, जिसको 269 स्क्वायर फुट के घर से 300 स्क्वायर फुट के घर में रूपांतरण करना है, उसकी मान्यता देनी है। और अगर वह मान्यता देते हुए पार्किंग की शॉर्टेज को लेकर के आपको परमिशंस देनी पड़े, तो SRA के CO को अधिकार दिए गए कि आप फलाना प्रीमियम लेके मान्यता दे सकते हैं, गरीब लोगों को 300 चौरस क्षेत्रफल के घर मिलेंगे। अब वह आदेश निकल कर भी आज 4.5 महीने हो गए हैं। SRA के CO ने एक पत्र लिखा था नगर विकास विभाग में कि अगर हमको प्रीमियम लेना है तो कितना लेना है, कैसे लेना है। वह भी फाइल आज 4.5 महीने से नगर विकास विभाग में धूल खा रही है। एक तरफ महाविकास आघाड़ी ने कॉमन मिनिमम प्रोग्राम में यह कहा था कि हम लोगों को 500 फुट का घर देंगे और 269 से 300 फुट के घर का रूपांतरण की जो फाइल है उस पर तो 4 महीने से बैठे हैं। फिर मुझे यह विश्वास हुआ कि इस सरकार में सरकार के कैबिनेट मिनिस्टर की भी कोई वैल्यू नहीं है, उनके आदेश का भी कोई वैल्यू नहीं है।
सब अपने हिसाब से चलते हैं। अगर गृह निर्माण विभाग उत्तर की दिशा में चल रहा है तो नगर विकास विभाग दक्षिण की दिशा में चल रहा है, और इनके ये आपस के नोक झोंक में मुंबई का नुकसान हो रहा है। गरीब मुंबईकरों को घर नहीं मिल रहा है। आज 80,000 परिवार जो अपने घर से बाहर है, उनको उनके भाड़े, मासिक भाड़े भी विकासक समय पर नहीं दे रहे हैं। ऐसी स्थिति में उनको ये सहूलतें न देना और 50 और 60 मंजिली पॉश इमारत बनाने वाले धनी बिल्डरों को हजारों करोड़ों की सहूलत देना, यह सरकार कर रही है। और इसलिए अब सोमवार 1 मार्च तक अगर नगर विकास विभाग के मंत्री महोदय ने इन चीज़ों को क्लियर नहीं किया तो मैं मुंबई के हर एक झोपड़ी धारक को न्याय दिलाने के लिए मंत्रालय पर नहीं, विधान भवन पर नहीं, निर्मल बिल्डिंग के बाहर धरने पे बैठूंगा। धन्यवाद।